शेतकरी बांधवांनो, आम्ही 21 शुगर्सची युनिट क्रमांक 2 ची टीम सर्व शिर्शी या गावामध्ये आलेलो आहे, तालुका सोनपेठ। आणि या गावामध्ये शेतकरी महोदय आहेत, त्यांच्याशी ह्या ऊस जाती संदर्भात चर्चा केली तर त्यांनी तो पांढरा 86-032 म्हणून त्यांना कोणीतरी बेन दिलेला आहे। तर आपल्या ह्या भागामध्ये हा ऊस लागवड केल्याच्या नंतर त्यांनी असे अनुभव सांगितले की बऱ्याच शेतकऱ्यांनी 1 वर्ष उत्पन्न घेतलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते काणी झाल्यामुळे ते ऊस मोडून पण टाकलेले आहेत, असे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितलेले। तर थोडीशी आपण त्यांच्याशी चर्चा करू। सोबतच इथं वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे ऊस पैदासकार डॉक्टर रेपाळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर खराडे मॅडम सुद्धा इथं आहेत। तर ह्या जातीचे काय वैशिष्ट्य आहेत आणि ह्याच्यामुळे पुढे आपलं काय कशा पद्धतीने ऊसाचं नुकसान, म्हणजे ऊस जर आपल्याला सस्टेन पीक म्हणून जर घ्यायचं असेल तर अशा प्रकारच्या जाती लावल्यामुळं कसं आपलं ऊसाचं क्षेत्र बाधित होऊन संपूर्ण क्षेत्र आपल्याला ऊसाचं मोडायची वेळ कशा पद्धतीने येऊ शकते त्या संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहे। मामा नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा। माणिक नामदेवराव सोळंकी। आता ही ऊस कुठून आणला तुम्ही आणि काय ह्याचे अनुभव आहेत तुमचे? शिरूरून आणलो। अनुभव आम्हाला काहीच नाही, चांगला आहे म्हणून आणला आम्ही। बर बर, काय म्हणून दिलं तुम्हाला? ते म्हणले उताराला चांगला आहे हे ऊस, बर, आणि डुकरे खात नाही। बर, मग आता हे ऊस बाकीच्या लोकांनी किती जणांनी मोडले आणि कशामुळे मोडले, काय कारण? दोघा चौघा जण काणी झाली म्हणून। काणी जास्त झाली का? मग काणी झाल्यामुळे काय झालं? पुन्हा काणी झाल्यावर त्याला लागतच नाही, टिपरूच येत नाही ना। टिपरूच येत नाही म्हणजे कारखान्याला जाणाऱ्या ऊसाचा विषय तिथे येतच नाही, नुसतं काणी सांभाळायची असंच की? त्याच्यामुळे मोडून टाकले का तुम्ही? टाकले। मग तुमचं काय आता तुमच्या रानामध्ये आहे, तुमचं काय नियोजन आहे? आता आमचं काय, आता एवढ्या बार घालायचं आणि पुन्हा मोडून टाकायचा। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने 1च वर्षामध्ये आपण ऊस लावून लगेच मोडणं हे सुद्धा आपल्याला तसं पाहिलं तर आर्थिक दृष्ट्या परवडत नाही। तर ह्या ऊसाच्या बाबतीत काय म्हणजे नक्की निरीक्षण आहेत किंवा अहमदनगरची कारखानदारी जी काही सगळी बुडीत निघाली तर ते काय कारण आहेत? त्याचप्रमाणे आता चांगल्या उतार देणाऱ्या म्हणजे 8005 ओरिजिनल जात असेल, MS10 जर एक उत्कृष्ट जात आहे, ह्या ऊस जातीमध्ये सुद्धा आता चाबूक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, ह्याचे काय कारण आहेत? तर त्या संदर्भात थोडंसं साहेब आमच्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं की ह्या ऊस जातीचं ओळखीचे पॅरामीटर आणि ह्याच्यामुळं इतर ऊस जातीला आणि शेतकऱ्याला काय पुढे भविष्यात सामना जे आहे ते करावं लागेल त्या संदर्भात मार्गदर्शन करावं। या जातीचं नाव को 62-175 आहे। ही जात जी आहे महाराष्ट्र शासनाने लागणीच्या धोरणातनं काढून टाकलेली बऱ्याच वर्षापासून, आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरेचसे कारखाने ह्या एका जातीमुळे अडचणीत आलेले आहेत, बरेचसे बंद पडलेले आहेत। कारण या जातीमध्ये आपल्याला उत्पन्न जरी दिसत असलं तरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि शेतकरी बांधूंनी जे सांगितलं की याच्यात काणी रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जातीमध्ये येतो। त्यामुळे आपल्याला या जातीकडं न वळता आपण ज्या साहेबांनी नवीन जाती सांगितल्यात, को 86-032, 10001, VSI 08,005, को VSI 18-121, त्याचबरोबर PDN 15-012, PDN 15-006, ह्या सगळ्या नवीन जातींची लागवड यापैकी जी आपल्याला आवडेल त्यापैकी एका जातीची लागवड आपण पूर्व हंगाम आणि सुरूमध्ये केली पाहिजे। कारण या जातीमध्ये आपण जिथे जिथे प्लॉट पाहिलेत तिथे तिथे आपल्याला काणी रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढला आणि शेतकऱ्यांनी एक लागणीमध्येच ऊस काढून टाकावा लागतो, आणि याचा दुष्परिणाम असा होतोय की शेजारी जे शेतकऱ्यांनी चांगल्या नवीन जाती लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या काणी तिकडं जाते आणि दुसरे सुद्धा प्लॉट ह्याच्यामुळे बाधित होतात काणीचे, आणि त्यामुळं आपल्याला अपेक्षित उत्पादन नवीन जातीपासून सुद्धा आपल्या भागामध्ये मिळत नाही। त्याचं कारण म्हणजे दुसऱ्या जातीमुळे दुसऱ्या जातींमध्ये काणी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय, म्हणून आपल्याला लागणीतनं ही जात काढून टाकायची आहे। आता ह्या जातीचे शेतकऱ्यांना ओळखण्यासाठीचे खुणा अशा आहेत की टोकाला पानं जर पाहिली की आपण ओळलेली असतात, त्याचबरोबर पान जे आहे मध्यम रुंदीचं असतं, आणि टोकाला हे पान जे आहे तो प्लॉट जर पाहिला की तो प्लॉट वरती टोकाला थोडंसं आपला पान हे टोक हे झुकलेलं असतं। त्याचबरोबर पाना वाड्याच्या एका कडेला एक आपल्याला लांब कान इथं दिसतो, आणि वाड्यावर मेणाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं, आणि पिवळसर हिरवं वाडं असतं, आणि थोडंसं त्याला अंजेरी छटा आपल्याला वाड्यावर पाहायला मिळते। तसंच ऊसाच्या बाबतीत जर पाहिलं आपण की याच्यामध्ये जो डोळा आहे तो त्रिकोणी डोळा आहे,
आणि त्याच्या सरळ रेषेमध्ये जर आपण हात लावला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे एक खाच दिसते आपल्याला, की हे ओळखण्याचं सगळ्यात सोपी खूण शेतकऱ्यांसाठी आहे. आणि त्याचबरोबर हिरवट पिवळसरचा रंगाचा ऊस असून त्याच्यावर मेणाचं जे प्रमाण आहे हे इतर जातीपेक्षा आपल्याला जास्त प्रमाणात मेण आपल्याला दिसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण कुठली जात आपल्या शेतामध्ये लावतोय, त्याचं बेणं कुठनं आलंय, ह्या सगळ्या गोष्टीची योग्य माहिती घेऊनच आपण ऊसाच्या जाती लावल्या पाहिजेत आणि आपली फसवणूक टाळली पाहिजे. धन्यवाद.